हॅलो, नमस्कार. मी रंजना. होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी इथे आजची आपली रेसिपी असणार आहे बेसन मेथीची. त्यासाठी इथे लागणारं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. 1 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 बाउल भर इथे मी मेथी व्यवस्थित धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर आहे. इथे थोडेसे मटारचे दाणे घेतलेले आहे. थोडेसे शेंगदाणे आहेत भाजलेले. इथे 3 मी हिरवी मिरची घेतलेली आहे. थोडेसे कढीपत्ता, अर्धा इथे टोमॅटो आहे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. मसाल्यापैकी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. हळद, हिंग, राई, जिरं आणि तेल फोडणीसाठी रेसिपी बनवायला सुरुवात करूया. यासर मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचंय. ते तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा मी राई घातली. 1 चमचा इथे जिरं घालायचंय. लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या. कढीपत्ता, हिरवी मिरची, मटारचे दाणे आपण टाकले. इथे आपल्याला थोडासा हिंग घालायचा. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर. इथे आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा. मेथीची भाजी, शेंगदाणे, इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं. इथे चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे. आपण जे फोडणी घातलेली आहे त्या पाण्याला उकळेपर्यंत आपल्याला इथे 1 छोटी वाटी पाणी घालून आणि व्यवस्थित आपल्याला हे बेसन इथे मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये कुठलेही आपल्याला पिठाची गाठ ठेवायची नाहीये. इथे पीठ आपलं हे चण्याचं आपण व्यवस्थित इथे पाणी घालून आणि मिक्स केलेलं आहे. आपल्या पाण्याला इकडे आता उकळी आली का आपण बघूया. इथे आपल्या फोडणी घातलेल्या भाजीला पाण्याला छान उकळी आलेली आहे. ती इथे आपल्याला आता घालायचं आहे. भिजवून घेतलेलं हे आपलं बेसन पीठ. एका हाताने आपल्याला खाली असं मिक्स करत घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सर नसेल चमच्याने केलं तरी चालेल. फक्त याच्यामध्ये आपल्या गरम आपल्या उकळीमध्ये आपण हे बेसन टाकतो तेव्हा गाठी होण्याची शक्यता असते. म्हणून थोडा वेळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही आपले गाठ याच्यामध्ये तयार होत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त बेसन पीठचा वापर करून बेसन भाजी बनवू शकता. कांद्याचा वापर न करता ही भाजी आपण इथे बनवलेली आहे. एकदम छान याची टेस्ट येते. भाजीचं प्रमाण तुम्ही यापेक्षा जास्त तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जरूर घेऊ शकता. एकीकडे आपण आता दुसऱ्या गॅसवर ही भाजी मी शिजायला ठेवणार आहे आणि या गॅसवर मी इथे गरमागरम ज्वारीची भाकरी करणार आहे. या भाजी बरोबर ज्वारीची भाकरी अतिशय छान लागते. भाकरी बनवण्यासाठी इथे थोडस गरम पाणी मी तव्यावरती टाकलेलं आहे गरम करायला. इथे आपले पाणी भाकरींसाठी गरम झालेले. थोडं थोडं आता थंड पाणी घेऊन आपल्याला उंडा छान मळायचा आहे. इथे 3 भाकरींचा उंडा आपला तयार झालेला आहे.
पातळ आपले सारखी सगळीकडनं भाकरी थापून झालेली आहे. तवा आपला इथे गरम झालेला आहे. थोडस आपल्याला पाणी लावून घ्यायचे भाकरी. वरचं पाणी सुकल्यानंतर आपण भाकरी इथे उलटी केलेली आहे. ती भाकरी आपली होते तोपर्यंत आपण ही आपली दुसरी भाकरी इथे थापून घेऊ. एकाच हाताने आपल्याला छान भाकरी थापता येऊ शकते व्यवस्थित सगळीकडनं. पातळ आणि भाकरी येते छान. नंतर आपण थोडेसे 2 हातांचा वापर करून व्यवस्थित तिला प्लेन करून घ्यायचे. भाकरी तयार आहे. ही आपली भाकरी तयार झालेली. इथे आपली बेसन भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. इथे कोथिंबीर घालून घ्यायची. आपली मेथी बेसन इथे तयार झालेले. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. आजचं मेथी बेसन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.